नमस्कार मित्रांनो. आज आपण म्हणींच्या विश्वात जाऊया. लहानपणापासून आपल्या कानावर म्हणी ह्या आपण आपल्या आई, वडील, आजी आजोबा आणि इतर मोठी मंडळींच्या तोंडून ऐकत आलो आहे. पण या म्हणी त्यांना कशा कळल्या असतील? कारण या म्हणी इतिहासात एखाद्या घडलेल्या घटनांमुळे किंवा थोर व्यक्तींच्या वक्तव्यांमुळे तयार झाल्या आहेत. मागे एक लेख माझ्या वाचनात आला होता. त्यात लेखकाने सविस्तर माहिती दिली होती. म्हणजे त्या लेखकाचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे असं दिसून येत होतं. जेवढं आठवतं तेवढं शेअर करते, म्हणजे लक्षात येईल की म्हणींचा उगम कसा झाला. गड आला पण सिंह गेला, म्हणजे अतिशय महत्त्वाचे ध्येय मिळवले, पण त्या बदल्यात महत्त्वाचा व्यक्ती आपण गमावला. शाळेत चौथीमध्ये गड आला पण सिंह गेला हा धडा होता. ह्या धड्यात आपल्या शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला तर जिंकला, पण शूरवीर तानाजी मालुसरे यांना लढताना वीरमरण आले. शिवबा दुःखी झाले. त्यावेळी त्यांनी म्हटले, गड आला पण सिंह गेला. बरं, पुण्यातील मंडळींना कात्रजचा घाट दाखवणे ही शिवकालीन म्हण माहिती असावी, कारण कात्रज पुण्यात आहे. दुसरा काही अर्थ लावू नये, ओके. तर कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे आपल्या शत्रूचे लक्ष डायव्हर्ट करून आपले लक्ष साधणे. लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापल्यावर, मोगलांची मोठी सैन्य चालून आल्यावर बगल देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः एक रस्ता निवडला आणि शत्रूला हूल देण्यासाठी त्यांनी बैलांच्या शिंगांना जळत्या मशाली बांधून त्यांना कात्रजच्या घाटात सोडून दिले. गंमत अशी की मोगलांना वाटलं मराठा सैन्य त्या दिशेने घाबरून पळून जातायत असं समजून ते त्या दिशेने गेले. तिथे पोहोचल्यावर आपलीच फसगत झाल्याचं कळले आणि तोवर शिवाजी महाराज पुण्यातून सुखरूप बाहेर पडले होते. बिरबलाच्या गोष्टी तर आपण ऐकतच आलोय. त्याने वापरले ज्ञान किंवा वाक्य हे आज एक म्हणीसारखे वापरतो, जसे बिरबलाची खिचडी. जगातील सर्व रस्त्यांना फक्त दोनच वळणे आहेत, डावीकडे आणि उजवीकडे वळण इत्यादी. काही म्हणींमध्ये वैज्ञानिक सल्ला दडलेला असतो. पेराल ते उगवेल, म्हणजे आपण बोराचं झाड लावून आंब्याची अपेक्षा नाही करू शकत. तर काही आपल्याला तत्वज्ञान सांगून जातात, जसं की अर्थीदान महापुण्य, म्हणजे सत्पात्री दान करावे. भीक नको पण कुत्रावर, म्हणजे एखाद्यावर उपकार करता नाही आले तरी चालेल, पण त्याच्या कार्यात अडथळा आणू नये. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, म्हणजे आपण जगात नसलो तरी आपली कीर्ती राहील असे काम करावे. तर काही कायदा सांगून जातात, जसं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हाताच्या कंकणाला आरसा कशाला, हा सूर्य हा जयद्रथ, प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करायची. असो, काही म्हणी कालापरत्वे लोप होऊ लागले आहेत, जसे ताकापुरते रामायण. आपल्याला ज्ञात आहे महर्षी वाल्मिकी ऋषींनी रचलेलं महाकाव्याचा विस्तार किती मोठा आहे. यात बालकांड, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड असे एकूण 7 कांड आहेत. प्रत्येक कांडात एक कथाभाग आहे. लोककथांमध्ये गमतीशीर म्हणी तयार केल्या जातात. मी वाचलेली गोष्ट अशी की एक महिला आपल्या शेजारीणीकडे वाटीभर ताक मागायला जाते. शेजारी नसते धार्मिक. ती त्याचा मोबदला म्हणून तिला रामायणाची कथा सांगण्याची इच्छा व्यक्त करते. ती महिला कथा सांगायला सुरुवात करते. वडिलांच्या आज्ञेनुसार राम वनवासात जातो. तिथे रावण रामाची पत्नी सीता हिचे हरण करतो. हनुमान आणि इतर वानरांच्या मदतीने राम रावणाचा वध करतो आणि सीतेला परत प्राप्त करतो. यावर शेजारिणीचे मन काही भरत नाही, पण जितके ताक तितकाच मोबदला, अशी मार्मिक शिकवाड ती महिला देऊन जाते. म्हणींची व्याप्ती खूप मोठी आहे. मला सुद्धा ताकापुरते रामायण करावं लागेल. मला मध्यंतरी एक म्हणीकार भेटले. तर किस्सा असा झाला, मी गावाकडे बरेच वर्षांनी गेलो. माझ्या कलिकच्या मुलीचं लग्न होतं. गाव सोडून बरीच वर्ष लोटली होती, त्यामुळे ओळखणारी मंडळी नगण्य किंवा नसणार देखील. त्यामुळे मस्त लग्न एन्जॉय करायचं. मला तसा कोणी ओळखीचे असायलाच पाहिजे असा काही हट्ट नसतो. आपण आपलं खुर्चीवर बसून एकेकाला पाहत बसायचं. मी आपला बसलो होतो, तेवढ्यात एक 70 पार केलेले सद्गृहस्थ किलकिल्या डोळ्याने माझ्याकडे पाहत माझ्या जवळ आले. जोशाचं ना रे? त्यांच्या या प्रश्नाने माझ्या मनात क्षणात अनेक प्रश्न उपस्थित झाले. कोण असतील बरं हे? कसं विचारू? हो बोलू की नाही? मी होकारार्थी मांडो लावली. माफ करा काका, मी ओळखले नाही तुम्हाला. कसा ओळखशील? मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आपली तशी कीर्तीच नाही. मी आणि तुझे वडील एकाच शाळेत होतो.
शिक्षण झालं, त्याला मुंबईला नोकरी लागली. तो गेला तो तिकडचाच झाला. एकदा आला होता, पूर्ण शहरी बापू झाला होता. म्हणतात ना, लिव्ह इन रोम बिहेव लाईक अ रोमन. काय रिॲक्शन द्यावी म्हणून मी फक्त स्मितहास्य केलं. मी म्हणालो, आजोबा सर्व समेटून इकडे आले. नगम इकडे येण्याचं काही प्रयोजन नव्हते. बाकी तुम्ही काय म्हणता? रिटायरमेंट आयुष्य मज्जेत सुरू असेल नाही? आगीतून उठून फोपाट्यात पडलो म्हणजे? मी समजलो नाही. गावात थातूरमातूर नोकरी केली, मालक म्हणेल तसा राबलो. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, म्हणजे थोड्या मोबदल्यात जास्त काम. आता सूनवास. कानामागून आली आणि तिकट झाली, तिचंच राज्य. आमच्या सौभाग्यवती साध्या. मुलानं लव्ह मॅरेज केलं. काय बोलता, पदरी पडले, पवित्र झाले. पडत्या फळाची आज्ञा मानून आता काय कोंड्याचा मांडा करून खातोय. तुम्ही का नाही बाबांसारखे बाहेर पडले? तुझे आजोबा शिक्षक, त्यामुळे हुशारी तुझ्या वडिलांत आली. बाप से बेटा सवाई. आमचं काय? आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? विचार करायचो, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. पण मुळात हरी असायला तर पाहिजे पाठीशी. आता कळलं, बैल गेला आणि झोपा केल्या. काय उपयोग? तुमचे वडील काय करायचे? त्यांनी वेळी मार्गदर्शन नाही केलं का? समजावायचे ते, पण तेव्हा अक्कल गहाण ठेवली होती. कोला काकडीला राजी. ह्या त्यांच्या म्हणींचा अर्थ कळला नाही. मी नुसतं प्रश्नार्थक नजरेने पाहिले. जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट निघून जाते तेव्हा तिचा परिणाम म्हणून काहीच करता येत नाही. बरोबर आहे, मी म्हणालो. तुझे आजोबा तुझ्या वडिलांसोबत माझीसुद्धा फी भरायचे. आर्थिक अडचणी आल्या होत्या का? काय सांगू तुला, दैवत देते आणि कर्म नेते. पणजोबाने प्रॉपर्टी देऊन टाकली चुलत्याला. आमच्यावर वेळ आली. असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. तिकडे सुलग्न लागून सुरू झालं होतं. इकडे काका आपलं दुःख हलकं करत होते. माझा मित्र माझ्याकडे बघून हसत होता. बहुतेक त्याला काकांचा अनुभव असावा. मध्ये मध्ये माझ्या वयाचा सद्गृहस्थ येता जाता आमच्यावर नजर ठेवून होता. मागील खुर्ची रिकामी झाल्यावर तो येऊन स्थानाबद्ध झाला. मध्ये मध्ये स्टार्टर्स घेऊन फिरणाऱ्या मुलांना काकांनी परभारीच कटवलं. मी आपला त्यापासून वंचित राहिलो. भूकही लागली होती. त्यामुळे शेवटी मी एकाला आवाज देऊन म्हणालो, त्यांना डॉक्टरांनी नाही सांगितलंय, पण माझ्यासाठी घेऊन ये. तेवढ्यात तो सद्गृहस्थ समोर आला आणि त्यांना म्हणाला, बाबा चला आपण सुलग्न लावून निघू, आपली फ्लाईट आहे ना. काका लगेच निघाले माझा निरोप घ्यायच्या आधी. माझा कलिक जवळ येऊन म्हणाला, काकांच्या मनावर परिणाम झाला आहे, ते काहीही सांगतात. हा त्यांचा मुलगा आहे, सज्जन आणि सूनसुद्धा सालस आहे. मी शॉक झालो. कलिक म्हणाला, ते बघ, ते आपल्या मुलासोबत मस्त ताव मारून जेवत आहेत. तर मित्रांनो, म्हणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हा वारसा आपण पुढच्या पिढीला देऊन आपली भाषा, संस्कृती टिकवून ठेवूया. तुम्हाला एक विनंती, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढील कंटेंटपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.